तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो तर रात्र ते नागिन धरायला. नागिन नाही तर धामीन निघाली. आता पुंगी कोणापाशी वाचू? पुंगी, अरे पुंगीची झाली माझ्या लुंगी. अरे लुंगी नाही, आपण छडीवाले आहे. तर आपण छडीनं आता धामीन धरायचा प्रयत्न करूया. तशी हातामध्ये आलेली आहे आपल्या आता ती. अगं ये बाहेर, ये ये ये. काय धरून बसली काय माहिती साली. निघतच नाही कवाची. ओढतोय मी बाहेर, येतच नाहीये. तरी मित्रांनो, आपण हिला कसं ना कसं काढूच बाहेर आणि तुम्हाला दाखवतो मग मी ही किती लांब आहे ती. आता खूप ओढण्याचा प्रयत्न करत आहे, तरी काही निघत नाहीये ती. तिनं बाजूला तोंड काढलंय बघा. आणि हा आमचा सहकारी मित्र बघा कसा मागून शेपटीला हात लावतोय. रे फिलिंग होईन तिला काही ना काही. असं नको करू तू. सोड सोड. ना तिला बघा सोडून द्या ना. आता ओढतोय तिला. आणि आता थोड्याच वेळामध्ये मित्रांनो बाहेर येणार आहे ती. तर पाणी टाकते बघा तिच्यावर, कारण की थोडी शांत व्हायसाठी, कारण की खूप चिडली आहे ती. पण तिच्या चिडण्याचं पण कारण आहे, कारण की आपण धरलंय ना तिला. चल चल ये लवकर बाहेर. काय करते असं? अजून नको तडपवू. चल ये लवकर. तर अवघ्या थोड्याच क्षणामध्ये आता नागिन बाहेर येत आहे. अरे सॉरी सॉरी, नागिन नाही, आपली धामीन बाहेर येत आहे. तर मित्रांनो, तुम्ही असं येडीचाळी करायचा प्रयत्न करू नका, कारण की आम्हाला जी टॅक्ट असते, आम्हाला जे माहित असतं ते तुम्हाला माहित नसतं. एखाद्या वेळेस तुम्ही करायला जायचं काय आणि व्हायची वर पाय मित्रांनो. त्याच्यामुळे जपून. कुठं जर तुम्हाला साप वगैरे आढळला तर आमच्या नंबरवर कॉल करा. लवकरात लवकर सचिन भारांबे तुमच्यासाठी तात्पर उपलब्ध राहीन. कुठंही जा, कधीही कॉल करा. आम्ही तुमच्या सेवेमध्ये तात्पर राहणार आहेत. तर चला आता हे बघूया एकदा यांचं कसं होतंय, काही कळत नाहीये. तरी आता तिला काढायचा प्रयत्न करतो. इकडून मुंडकं काढलंय तिनं, पण आता कसं करावं? हिला हिला ओढतोय खाली तरी येत नाहीये बरं मित्रांनो ही. तर काही ना काही होईनच आता. बघा तुम्ही आता बघत राहा फक्त व्हिडिओ. तर मित्रांनो, धामीन तर बाहेर येतच राहील. त्याच्याऐवजी तुम्ही एक शायरी ऐकूया, आपली कॉमेडी शायरी आहे. हा, तर आम्ही दाताने नारळ सोलतो. हम दाताने नारळ सोलते. नीट ऐका मित्रांनो, हम दाताने नारळ सोलते और हमको सचिन भारंग भी बोलते. सार्थ मित्र क्या बोलती पब्लिक. थोड्या क्षणामध्ये आता धामीन आपली बाहेर येत आहे मित्रांनो. खूपच चपळच जीव आहे हा. आता हे बघा कसं करते. तिला वाटत आहे मी तिचा नागोबाच आहे, पण नाही, तिला समजत नाहीये मी नागोबा नाही, मी सर्पमित्र आहे. तिला आता रेस्क्यू करून आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी नेऊन सोडून देऊया. आणि मित्रांनो, तुम्हीही कुठेही साप वगैरे तुम्हाला आढळला तर त्यांना मारायचा प्रयत्न करू नका. आमच्या खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. आम्ही आमच्या पद्धतीने साप रेस्क्यू करून त्यांना योग्य त्या ठिकाणी सोडून देण्यात येईल. तर हा झाला आपला एक नॉलेजेबल पार्ट. चला इथं आता मी गोणीमध्ये भरतो बघा. तिथून निघली आणि ही कूलरमध्ये घुसायचा प्रयत्न करत होती बघा. हे बघा खूपच लांब होती ही, आणि खूप मजा आली मित्रांनो हिला धरताना. आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा. याच्या पुढेही आम्ही तुम्हाला असेच भन्नाट व्हिडिओ सेंड करत जाऊ, रील्सच्या माध्यमातून किंवा एफ बीच्या माध्यमातून. धन्यवाद मित्रांनो.